राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हिवरेतर्फे नारायणगावमध्ये तब्बल 21 लाखाची कामे मंजूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हिवरेतर्फे नारायणगाव येथील कळमजाई वस्ती या ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी 13.80 लाख रुपये किमतीची कामे आणि अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। हिवरेतर्फे नारायणगाव ग्रामस्थांच्या अतुल बेनके यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार अतुल बेनके यांनी सभापती बांधकाम समिती श्री भैया माने जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे सदर रस्त्यासाठी विशेष शिफारस केली। त्याचबरोबर सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे सदरील अंगणवाडीसाठी अतुल बेनके मदत देण्याबाबत विशेष शिफारस केली। याला अनुसरून श्री भैया माने सभापती बांधकाम समिती जिल्हा परिषद पुणे आणि राणी शेळके सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद पुणे यांनी तातडीने 21 लाखांचा निधी मंजूर करत हिवरेतर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थांना तातडीने प्रतिसाद दिला। शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स। नमस्कार, माझं नाव स्वरूपा शिवदास विदाटे, हिवरेतर्फे नारायणगाव या गावची मी सरपंच आहे। गावामध्ये रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे। इतर जी गावं आहे माझ्या गावा शेजारची जी मांजरवाडी आहे, नारायणगाव आहे, त्यामध्ये ती सगळी गावं सदन आहे, परंतु माझं हिवरेतर्फे नारायणगाव हे जे गाव आहे ते रस्त्याच्या आणि विकास कामांच्या बाबतीमध्ये मागे राहिलेलं आहे। तर इतर गावांची ती सुधारणा झालेली आहे। तर असंच एक रस्त्याचं काम जिथं गरज होती, मला वाटतं शिवारी नगर या ठिकाणी एका वड्याच्या साईडला, तर तिथल्या लोकांनी माझ्याशी येऊन कॉन्टॅक्ट केलं की ताई आम्हाला इथं रस्त्याची फार गरज आहे, काही करून हा रस्ता आम्हाला उपलब्ध करून देणं, जेणेकरून रस्त्या ओढ्याला जर पाणी आलं तर आम्हाला आमच्या रस्त्यापासून घरापर्यंत जाता येत नाही। तर आम्ही ह्या त्या लोकांना सगळ्यांना घेऊन आम्ही अतुल शेठ बेनके यांच्या बंगल्यावरती गेलो। त्यांना त्या लोकांना त्या रस्त्याची समस्या सांगितली। तर अतुल शेठ बेनके म्हणाले मी तुमचा हा रस्ता मंजूर करतो म्हणे, काही हे करू टेन्शन घेऊ नका तुम्ही या कामाचं, ठीक आहे असं बोलल्यानंतर त्यांनी एक प्रस्ताव तयार करायला सांगितला। बांधकाम सभापती प्रवीणजी माने यांना एक प्रस्ताव तयार करायला सांगितला आणि त्याला पत्र अतुल साहेब बेनके यांचं शिफारस पत्र त्याला जोडलं होतं। तर ज्यावेळेस होडगे साहेब जे इंजिनियर आहेत ते त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले, पाहणी केल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की तिथे तो रस्ता होणार नाही, तो रस्त्याच्या ओढ्याच्या कडेला येतोय तो रस्ता त्यापुढे, आणि त्या ह्या गावामध्ये जर नकाशावरती जर रस्ता असेल तरच तो आपल्याला घेता येणार आहे, तिथं तसा तो रस्ता घेता येणार नाही। मग आम्ही म्हटलं आता तर रस्ता निधी तर पाठीमागे जाण्यापेक्षा तो रस्ता मग आपला जो नकाशावरती रस्ता आहे तो लौकी येडगाव मार्ग असा आहे, मांजरवाडी लौकी येडगाव मार्ग असा आहे। मग आपण त्याच्यावरती तो रस्ता त्याच्यावरती टाकूया तो निधी। मग असं हे करून मग ते आम्ही तो रस्ता त्या निधी त्याच्यावरती टाकलाय आणि त्यासाठी अतुल शेठ बेनके यांच्या प्रयत्नातूनच हा रस्ता आज या ठिकाणी झालेला आहे। आणि यापूर्वी त्या रस्त्याची अतिशय ह्या पण रस्त्याची बिकट अवस्था होती, कारण का इथे कृषी पर्यटन केंद्र पण आहे कळमजाई मळ्यामध्ये। त्याच्यातनं ह्या रस्त्यानंतर कळमला हा रस्ता निघतो, कळम मधून हा मंचरमध्ये म्हणजे हायवेला जॉईन होतो, म्हणजे अतिशय शॉर्टकट मार्ग या रस्त्याचा होता, म्हणून हा रस्ता आपण इथे घेतलेला आहे। आणि याआधी लौकी येडगाव मार्ग जो आहे त्याच्या 50-52 जो रस्ता होता तर नदीच्या पलीकडे तोही झालेला आहे, त्याचा उर्वरित टप्पा तोही अजून करायचा बाकी राहिलेला आहे आणि त्याच्यावरती पण 35 लाख रुपये पडलेले आहेत, तोही रस्ता पूर्ण होणार आहे। या माझ्या गावामध्ये 5 अंगणवाड्या आहेत। 5 अंगणवाड्यामध्ये कळमजाई मळ्यातील जी अंगणवाडी आहे ती जिल्हा परिषदेच्या मोडक्या इमारतीमध्ये ती शाळा भरली जाते। तर तिथल्या सगळ्या माझ्या ग्रामस्थांचं आणि तिथल्या शिक्षकांचं वगैरे अंगणवाडी शिक्षकांचं म्हणणं होतं की ते अंगणवाडी आपल्याला मंजूर होणं फार गरजेचं आहे ताई। तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपण प्रयत्न करूया। आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अतुल साहेब बेनके यांच्याकडं गेलं, बऱ्याचशा महिला पण माझ्या बरोबर होत्या, अंगणवाडी शिक्षिका पण होत्या। त्यांनी सांगितलं की आपल्याला ही अंगणवाडी गरजेचं आहे। तर मग अतुल साहेबांनीही आम्हाला एक शिफारस पत्र दिलं आणि समाज बाल कल्याणच्या ज्या सभापती आहेत राणीताई शेळके यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी आपल्याला एक 15 ते 20 दिवसामध्ये त्याची मंजुरी दिलेली आहे। त्या मंजुरीमध्ये 6 लाख रुपये आपल्याला त्या अंगणवाडीसाठी मिळालेले आहे। तशीच परिस्थिती भोरमळ्यातल्या अंगणवाडीची पण आहे, तिथेही नवीनच इमारत होती, परंतु त्याच्या काही कारणास्तव तो काम व्यवस्थित झाल्यानंतर ती ढासळलेली होती। मग त्याही
ह्या अंगणवाडीवरती त्याचाही प्रस्ताव दिला. त्याही दोन्ही अंगणवाड्या आपल्याला 6 लाख रुपये त्या अंगणवाडीचे आलेले आहे. त्याच्यानंतर 6 लाखामध्ये त्या अंगणवाड्या होत नाही, म्हणून आम्ही ग्रामपंचायतीतून एक पत्र दिलं की त्याच्यामध्ये उर्वरित खर्च जो आहे ती ग्रामपंचायत करायला तयार आहे, तर ते काम मंजूर व्हावं. तर मग ह्याही गोष्टीसाठी अतुल शेठ बेनके यांनी स्वतः जिल्हा परिषदेला जाऊन राणीताई शेळके यांना ती विनंती करून ह्या दोन्ही अंगणवाड्या त्यांनी दिलेल्या आहेत. नमस्कार, मी प्रवीण खोकराळे, राहणार हिवरेतर्फे नारायणगाव. आमच्या गावामध्ये थोडंसं जे राजकीय कामकाज आहे, तर विरोधक जे काही काम अंत आणायचं तर काम नाहीच, परंतु फक्त आपलं नाव त्या ठिकाणी पाठी आपली लागली पाहिजे आणि स्वतः जाऊन त्या ठिकाणी उद्घाटन करून घेतात. ज्या टायमाला आदरणीय वल्लभ शेठ बेनके हे आमदार होते, त्या टायमिंगला त्यांनी आमच्या मंदिरासाठी 5 लाख रुपये निधी दिला, परंतु त्यावेळेलाच विरोधकांनी राजकारण केलं आणि त्या टायमिंगला सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी आलेला निधी तो आम्हाला नाईलाज असतो खंडोबा मंदिराला वापरावा लागला. तदनंतर आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्या वतीनं सातपुडा येथे हनुमान मंदिराचा सभामंडपासाठी देखील निधी उपलब्ध झाला. अतुल शेठ बेनके असतील, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित न करता त्या ठिकाणी देखील विरोधकांनी राजकारण केलं. तदनंतर शिवारीनगरमध्ये स्ट्रीट लाईटचा एक प्रस्ताव आला होता. तर स्ट्रीट लाईटचा प्रस्ताव ग्रामपंचायत थ्रू त्यात ज्या वेळेला पांडुरंग पवार साहेब, अतुल शेठ यांच्याकडे तो प्रस्ताव दिला, त्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट मंजूर केली, परंतु ती स्ट्रीट लाईट मंजूर केल्याच्या नंतर विरोधकांनी त्या ठिकाणी खांबळे आल्याच्या नंतर उतरून सुद्धा घेतले नाहीत. त्याच ठिकाणचा एक रस्त्याचा प्रॉब्लेम होता. त्या ठिकाणी अतुल शेठनी रस्त्याचं कामकाज सुरू केलं, परंतु त्या ठिकाणी देखील विरोधकांनी थोडा पवित्रा वेगळा घेतला आणि ते काम कुठल्याही निधीतून नाही असं भासवलं आणि पूर्णपणे राजकारण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तदनंतर आत्ता हा जो रस्ता आहे लौकी येळगाव मार्ग, यासाठी जो निधी आला त्या निधीवरती सुद्धा निधी आलाय कोणाचा, कोण आणतंय, कोण करतंय याचा काहीच उल्लेख होत नाही आणि विरोधक फक्त आपलं नाव पुढं करण्याकरता त्या ठिकाणी जातात, उद्घाटन करतात. निधी आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न नाहीये. कळमजाईची शाळा असेल किंवा बोरमाईची शाळा असेल, अंगणवाडी, दोन्ही अंगणवाड्यांसाठी सरपंच स्वरूपताई विधाटे त्यांच्या सहकार्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीला वारंवार मागणी केली. अतुल शेठकडून त्यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला राणीताई शेळके यांनी उत्तर दाखल दोन्ही ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला, परंतु त्या ठिकाणी सुद्धा विरोधक राजकारण करून फक्त अतुल शेठचं नाव आलं की तिथं राजकारण होते. मग अतुल शेठ आमदार साहेब ज्या वेळेला आमदार होते, वल्लभ शेठ बेनके हे ज्या वेळेला आमदार होते त्या टायमिंगला सुद्धा काही घटना घडल्या गावामध्ये, की त्यावेळेला सुद्धा विरोध, पांडुरंगजी पवार असतील त्यावेळेला पण विरोध आणि आता अतुल शेठ देखील सहकार्य करतात, यावेळेला देखील विरोध. मग हे जर ह्या गावामध्ये जर असंच राजकारण चालू राहिलं तर याचा परिणाम पुढं वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल की आपण उद्घाटन केली, आपण हे केलं, परंतु समाजाला ज्ञात आहे, कुणीही काय अडाणी नाहीये, आपल्याकडे सुशिक्षित अनेक जण आहेत. याच्यामध्ये फक्त भापवण्याचं काम विरोधक करतात आणि भापली जाणारी समाज सुद्धाच भापला जातो काही. तर त्यामध्ये विरोधकांना असं सुचवा वाटतं, राजकारण बाजूला ठेवा. तुम्ही म्हणताय ना की राजकारण आम्ही करत नाही, परंतु राजकारण केल्याशिवाय तुम्ही शांत बसते नाहीत. तुम्ही म्हणता 80% समाजकारण 20% राजकारण, याच्यामध्ये 80% राजकारण 20% समाजकारण होते असंच दिसून येतं. मला तर असं म्हणायचंय की राजकारण संपूर्ण बाजूला ठेवा आणि गावचा विकास करा, याच्यासाठी एकत्र याच्यामधून चांगले पर्याय निवडा, एवढंच बोलावं असं मला या ठिकाणी वाटतं. ही जी कामं आहेत, अनेक कामं अशा प्रकारची माननीय अतुल शेठ बेनके असतील, पांडुरंगजी पवार साहेब असतील, आमच्या गावाच्या सरपंच व सर्व ग्रामपंचायत बॉडी असेल,
हे सर्वजण काम करतात आणतात, परंतु यामध्ये मोजकी लोक येतात, मोजकीच लोक येऊन त्या ठिकाणी ती ग्रामपंचायत मधलीच आहेत, परंतु ती मोजकी लोक येतात, सरपंचांना बाजूला ठेवतात, एक महिला सरपंच आहे म्हणून बाजूला ठेवतात की काय हे त्यांचं त्यांना माहिती. परंतु महिला सरपंच जरी असतील तरी त्यांचं काम चांगलं आहे. आणि या ठिकाणी आमच्या गावाला अतुल शेठ बेनके असतील किंवा आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब असतील किंवा आदरणीय वल्लभजी बेनके साहेब असतील, यांच्या वतीनं जी काम आली त्याबद्दल आमचं गाव समाधानी आहे, याबद्दल दुमत नाहीये. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य हिवरेतर्फे नारायणगाव वंदनाताई राजगुरू. आपल्या गावामध्ये जी विकास कामं जी होतात आणि ग्रामपंचायत ती विकास कामं त्याला सहकार्य करून ती कामं आपण आणतो, म्हणजे सर्व पूर्ण बॉडी त्या कामाचं जी उद्घाटन आहेत आपल्या गावामध्ये जी उद्घाटन होतात, याआधीही अशी मासिक मीटिंगमध्ये अशी विषय ठरला होता का जी आपल्याला ग्रामपंचायत थ्रू जी उद्घाटन करायची तर ती त्याचा विषय आधी मासिक मीटिंगमध्ये केला जावा आणि मग ते उद्घाटन आपण करावं, असा हा विषय होऊन परस्पर हे लोक जो बोर्ड लावून उद्घाटन स्वतःच करतात त्याला तर हे बरोबर वाटत नाही. आपल्या गावामध्ये जे उद्घाटन होतात, परस्पर जे फ्लेक्स बोर्ड लावले जातात, त्याची आम्हाला कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना कल्पना दिली जात नाही. ऍक्च्युली काय झालं, आमच्या गावामध्ये एक शिवहरिनगर नावाची वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये ना रोडची फार गरज होती, लोकांची यायची जायची गैरसोय होती. त्यामुळे आम्ही अतुल शेठच्या कानावरती हा विषय घातला की आम्हाला त्या शिवहरिनगरच्या रोडसाठी निधी पाहिजे. तर अतुल शेठने काय केलं, जिल्हा परिषदेला फोन केला. प्रवीणजी माने आहेत बांधकाम सभापती, त्यांना फोन केला. त्यांना फोन केल्यानंतर ते म्हटले मी देतो त्या रस्त्यासाठी निधी. त्यांनी आम्हाला त्या रस्त्यासाठी तिथं 11 लाख रुपयाचा निधी दिला. पण ज्यावेळेस तिथं पाहणी करण्यासाठी पंचायत समितीचे जे इंजिनियर आहेत खोडके साहेब ते आले, त्यांनी त्या रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची पाहणी केल्यानंतर ते म्हटले की इथं रस्ता तुमच्या ओढ्यामधून होऊ शकत नाही तो रस्ता, आणि हा निधी जो आहे तो तुमचा फक्त नकाशामध्ये जो रस्ता आहे त्या नकाशातल्या रस्त्यासाठी हा निधी टाकलेला आहे जिल्हा परिषदेने. तर आमच्या गावामध्ये फक्त एकच रस्ता नकाशामध्ये आहे, तो येडगाव लौकी मार्ग. येडगाव लौकी मार्ग जो आहे तो नदीच्या पलीकडं साधारण एक 2-2.5 किलोमीटर आहे आणि नदीच्या अलीकडं एक 2-2.5 किलोमीटर आहे. असं एक 4-5 किलोमीटरचा तो लौकी रस्ता येडगाव लौकी मार्ग आहे. मग पलीकडच्या बाजूनी जो लौकी आणि येडगाव मार्ग आहे त्याला आम्ही मागच्या वर्षी आहे ना एक 52-54 जो निधी आहे जिल्हा परिषदेचा, त्यातून एक 52 लाख रुपये निधी त्याच्यावरती टाकून तो रस्ता बनवून घेतला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आता 35 लाख रुपये त्याच्यावरती परत निधी 50 गावांचा पडलेला आहे. मग आता रस्त्यावर नकाशावरती जो रस्ता आहे तो फक्त एकच राहिला होता, वडाच्या झाडापासून मांजरवाडी रस्त्यापासून तर लौकी मार्ग. आम्ही अतुल शेठला सांगून प्रवीणजी मानेंना सांगितलं की तुम्ही तो निधी ह्या रस्त्यावरती टाका. मग आम्ही मागणी 15 लाख रुपयाची केली होती, परंतु प्रवीण मानेंनी त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला मी 13-13.5 लाख रुपये त्याच्यासाठी त्या कामासाठी देतो. मग प्रवीणजी मानेंनी आम्हाला त्याच्यामध्ये 13,34,000 रुपये रक्कम दिली आम्हाला त्यांनी. आणि ऍक्च्युली ते निविदा जे टेंडर जे ते 11 लाख आणि 32,000 रुपयाचे झालेले. अशा प्रकारे अतुल शेठच्या माध्यमातून हा रोड आम्हाला मिळालेला आहे. दुसरा विषय असा की कळमजाई मळ्यामध्ये आमच्या अंगणवाडी भरते. अंगणवाडीमध्ये साधारण एक 32 मुलं आहेत तिथं, म्हणजे 32 मुलं म्हणजे अंगणवाडीमध्ये भरपूर मुलं आहेत. वस्ती आमची वारीक आहे, 32 मुलं आहेत, पण मुलांना बसण्यासाठी इमारत नव्हती. मग आमची झेडपीची जुनी जी इमारत होती त्या इमारतीमध्येच ती मुलं बसत होती, पण त्या इमारतीची कंडिशन फार वाईट होती. वरनं कौलं वगैरे अशी वाकडी तिकडी झालेली सगळी, सूर्यप्रकाश आतमध्ये येत होता. पावसाळ्यामध्ये ती अंगणवाडी कौलातून पाणी गळत होतं, मुलांची गैरसोय होत होती. मग आम्ही अतुल शेठकर तो विषय मांडला की आमच्या कळमजाई वस्तीमध्ये एक अंगणवाडी द्या. आणि भोरमळ्यामध्ये आमच्या अंगणवाडी 4 वर्षापूर्वी बांधली गेली होती, पण ती ऍक्च्युली आहे ना त्या मोठमोठे तडे गेले त्या अंगणवाडीला तडे गेल्यामुळे तिथं पण धोकादायक झाली होती ती अंगणवाडी. मग आम्ही कळमजाईची अंगणवाडी आणि भोरमळ्याची अंगणवाडी असे 2 प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवले. अतुल शेठनी महिला बाल कल्याणच्या सभापती आहेत राणीताई शेळके, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की अशा आमच्या हिवरेतर्फे नारायणगाव तुम्ही त्या 2 अंगणवाड्यांसाठी मंजुरी द्या.
मग राणीताई शेळकेंना आमच्या सरपंच मॅडमनी आहे ना पाठपुरावा केला. त्यांना कमीत कमी एक 7-8 वेळा फोनवरती अटॅच राहिल्या राणीताई शेळकेंना. त्यानंतर 15 दिवसानंतर आहे ना राणीताई शेळकेंचा फोन आला सरपंच मॅडमला आमच्या की कळमजाई आणि भोरमाळा अशा 2 अंगणवाड्यांना तुम्हाला मंजुरी दिलेली आहे आणि मंजुरी पत्र पंचायत समितीला पाठवलंय. तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते मंजुरी पत्र घ्या आणि टेंडर प्रोसेस करून घ्या. मग या अंगणवाडीच्या कामात सुद्धा आम्हाला अतुल शेट बेनके यांनी फार मदत केली.